नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वसुंधरा अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील ज्या काही सगळ्या सामाजिक धार्मिक सुधारणा संघटना असतील त्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि महाराष्ट्रातील जर कोणतीही एक्झाम तुम्ही देत असाल स्पर्धा परीक्षेची तर त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा जो आहे तो होणार आहे. या व्हिडिओ जर तुम्हाला PDF हवी असेल तर ती आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तिथून तुम्ही ते जॉईन करू शकता आणि तिथून PDF डाउनलोड करू शकता. चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब नक्कीच करू शकता, ठीक आहे, जर आवडला असल्यास. सुरुवात करूयात. तर प्रबोधनाचा जो काही प्रवास आहे तो आपल्याला कव्हर करायचा आहे. याच्यामध्ये ब्राह्मो समाज, सत्यशोधक समाज, प्रार्थना समाज, आर्य समाज, त्याचबरोबर डिप्रेस क्लासेस मिशन, ह्या सगळ्या ज्या काही संघटना असतील, सभा असतील, यांचा अभ्यास आपल्याला इथं डिटेलमध्ये करायचा आहे. हा जो काही प्रवास सुरू झालेला होता, म्हणजेच सुरुवात जर आपण बघितलं, बंगालमध्ये राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती आणि त्या माध्यमातून इथे त्यांनी ज्या काही चळवळी आहेत, सामाजिक चळवळी ज्या आहेत त्याला सुरुवात केलेली होती. ब्राह्मो समाजाच्या माध्यमातूनच पुढे सतीप्रथा बंद व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. त्याचबरोबर जाती प्रथा ज्या आहेत समाजातल्या त्या कुठतरी नष्ट व्हाव्या त्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि एकेश्वरवादाचा त्यांनी पुरस्कार केला होता. आपले जे काही धार्मिक ग्रंथ आहेत त्या धार्मिक ग्रंथामध्ये ज्या काही बाबी दिल्या आहेत त्याचा आढावा देऊन लोकांना ह्या सगळ्या गोष्टी पटवून देण्याचं त्यांनी काम केलं होतं. आणि मग तिथूनच ही बाब कुठेतरी महाराष्ट्रामध्ये येते. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर प्रार्थना समाज असेल, नंतरच्या काळामध्ये सत्यशोधक समाज, ह्या बऱ्याचशा त्या ठिकाणी सुधारणा चळवळी ज्या आहेत त्या सुरू होतात. आणि मग हा विकास नेमका कसा होत गेला तोच आपल्या ठिकाणी अभ्यास जो आहे तो आजच्या लेक्चरमध्ये करायचा आहे. सुरुवातीला आपण जाणून घेऊयात ते म्हणजे ब्राह्मो समाजाविषयी. आता महाराष्ट्रातील ह्या सगळ्या ज्या काही चळवळी आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे, मात्र मूळ जे आहे ते ब्राह्मो समाज तुम्हाला इथे आधी अभ्यासावा लागणार आहे, तो महत्वाचा आहे. आता ब्राह्मो समाजाची ज्यावेळेस स्थापना झाली होती त्यावेळेस त्याला ब्रह्मसभा असं म्हटलं जात होतं. ओके, ज्यावेळेस 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना बंगालमध्ये झाली होती त्यावेळेस त्याला ब्रह्मसभा असं म्हणून ओळखलं जात होतं. कालांतराने त्याला पुढे ब्राह्मो समाज असं म्हटलं जाऊ लागलं. ओके, तर लक्षात ठेवा, स्थापनेच्या वेळेस 1828 मध्ये त्याला ब्रह्मसभा म्हटलं जात होतं, पुढे तो ब्राह्मो समाज म्हणून ओळखला जाऊ लागला. आता या ब्राह्मो समाजाची स्थापना 20 ऑगस्ट 1828 रोजी कलकत्ता या ठिकाणी राजाराम मोहन राय आणि द्वारकानाथ टागोर या दोघांनी मिळून काय केलं होतं, याची स्थापना केली होती. खरे संस्थापक लक्षात ठेवायचे कोण आहेत, ते आहेत म्हणजे राजाराम मोहन राय. आता राजाराम मोहन राय यांच्याविषयी थोडक्यात बाबी लक्षात ठेवा. राजा ही जी काही उपाधी आहे त्यांना अकबर द्वितीय, ओके, हा जो काही सम्राट होता त्यानं काय केलं होतं, त्यांना ही पदवी जी आहे ती दिली होती आणि त्यांना आपला वकील म्हणून इंग्लंडला पाठवलं होतं. तो भाग लक्षात ठेवायचा, ठीक आहे. इंग्लंडला गेल्यानंतर तिथेच त्यांचा काय होतो, 1833 मध्ये मृत्यू होतो. तो भाग लक्षात ठेवा मित्रांनो. 1833 मध्ये इंग्लंडमध्ये मृत्यू होतो आणि तिथं एक ब्रिस्टॉल नावाचं शहर आहे, त्या ठिकाणी त्यांची समाधी आपल्याला पाहायला मिळते. ओके, तर ह्या बाबी लक्षात ठेवा. रॉय हे सुद्धा त्यांचं खरं आडनाव नाही, त्यांचं खरं आडनाव बॅनर्जी आहे. त्यांचे जे काही आजोबा होते त्यांना हे रॉय ही उपाधी मिळालेली होती. ही काही थोडक्यात जी काही ओळख आहे ती आपण त्यांच्याबद्दल जाणून घेतलेली आहे. आता या ब्राह्मो समाजाचे पहिले सचिव होते ताराचंद चक्रवर्ती. संस्थापक सदस्य चंद्रशेखर देव आहेत, मथुरानाथ मल्लिक आहेत, कालीनाथ रॉय आहेत. हे सगळी मंडळी एकत्रित येऊन यांनी याच्या माध्यमातून कार्य केलं आपल्याला पाहायला मिळतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकेश्वरवादाचा पुरस्कार त्यांनी याच्या माध्यमातून केला होता. मूर्ती पूजेला विरोध त्यांनी याच्या माध्यमातून केला होता. तो मुद्दा तुम्हाला इथं काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं जर आपण बघितलं राजाराम मोहन राय यांचं कार्य, तर ते म्हणजे सतीप्रथा. आता त्या काळामध्ये सतीप्रथा होती आणि सती जाणं हे सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण बघितलं मित्रांनो तर ते काही कंपल्सरी नव्हतं. मात्र नंतर उच्चवर्णीय लोकांमध्ये, श्रीमंत लोकांमध्ये ती एक प्रतिष्ठेची बाब बनत गेली होती. आणि स्वतः राजाराम मोहन राय यांच्या बंधूचं ज्यावेळेस निधन झालं होतं त्यानंतर त्यांची काही पत्नी होत्या त्या सती गेल्या होत्या, त्यामुळे ही बाब त्यांनी जवळून बघितलेली होती. आणि याचा परिणाम असा झाला की ही एक अमानवीय प्रथा आहे आणि ही कुठेतरी बंद झाली पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न इथं करायला सुरुवात केली. आणि त्यांच्याच प्रयत्नामुळे 1829 मध्ये काय झालं मित्रांनो, सतीप्रथेचा कायदा जो आहे तो विल्यम बेंटिंगच्या काळामध्ये इथं करण्यात आला होता. तो भाग लक्षात ठेवा. 1829 मध्ये तो बंगालमध्ये लागू करण्यात आला. त्यानंतर 1830 मध्ये मद्रास, मुंबई या भागामध्ये लागू करण्यात आला होता. आणि ही प्रथा बंद व्हावी यासाठी महाराष्ट्रातून कोण प्रयत्न करत होते, तर नाना शंकर शेठ हे प्रयत्न करत होते. तो भाग लक्षात ठेवायचा, ठीक आहे. नाना शंकर शेठ जे आहेत ते काय करत होते, त्याच्या माध्यमातून प्रयत्न करत होते. तो भाग लक्षात ठेवा. पुढे जाऊयात. काही गुप्त म्हणजे संघटना सुद्धा होत, त्याच्यामध्ये आपल्याला एक गुप्त संघटना म्हणजे परमहंस सभा सांगतो, म्हणजे त्याचं काम गुप्त पद्धतीनं होतं. मग आता ह्या ज्या काही महाराष्ट्रातल्या आहेत ते आपण कव्हर करूयात. सगळ्यात आधी आपल्याला अभ्यासायचे मानव धर्म सभा. ओके, मानव धर्म सभेची स्थापना सुरतमध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केली होती.
आता बघा ही स्थापना कधीची आहे, 22 जून 1844. स्थापना वर्ष लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. 1844 मध्ये सुरतमध्ये दादोबा पांडुरंग तर्खडकरांनी या संघटनेची स्थापना केली होती, या सभेची स्थापना केली होती. आता या सभेची स्थापना करत असताना त्यांना कोणाचं सहकार्य लाभलं, तर दुर्गाराम मंचाराम यांचं सहकार्य त्यांना त्या ठिकाणी लागलं होतं. दिनमणी शंकर दलपतराय या दोघांचं सहकार्य जे आहे ते ही संघटना स्थापन करण्यासाठी लाभलेलं होतं. मग आता सुरतमध्ये का संघटना सभा स्थापन केली असणार आहे, कारण की त्या ठिकाणी एल्फिस्टन महाविद्यालय होतं आणि त्या एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये त्यांना शिक्षकाची नोकरी जी आहे ती तिथं लागलेली होती आणि त्यासाठी ते तिथं गेले होते आणि म्हणूनच त्या ठिकाणी त्यांनी ही संघटना जी आहे ती स्थापन केली होती. आता ही संघटना तिथे स्थापन केली, मात्र ही काही जास्त काळ दिवस टिकू शकली नाही, कारण की निष्ठावान कार्यकर्ते जे गरजेचे असतात तेच त्यांना तिथं मिळाले नाही. त्यामुळे ही सभा जी आहे ती बंद पडली. कालांतराने ते महाराष्ट्रामध्ये येतात. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर पुढे आधी ते ज्ञान प्रसारक सभेची स्थापना करतात 1848 मध्ये आणि त्यानंतर 1849 म्हणजे तारीख लक्षात ठेवा, 31 जुलै 1849 मध्ये मुंबईमध्ये दादोबा पांडुरंग तर्खडकर हे परमहंस सभेची स्थापना करतात, लक्षात ठेवा. आता या सभेच्या बाबतीत जर महत्त्वाचा मुद्दा बघितला तर सदस्यांना अस्पृश्यता आणि जातीभेद न बाळगण्याची शपथ घ्यावी लागायची. ओके, यावर प्रश्न सुद्धा आलेले लक्षात ठेवा की असा कोणता समाज आहे की ज्याच्यामध्ये प्रवेश करायचा असेल तर सुरुवातीला काय करावी लागायची, शपथ घ्यावी लागायची. तर परमहंस सभा म्हणजे अस्पृश्याच्या हाताने बनवलेलं जेवण असेल किंवा मुस्लिमांनी आणलेलं पाणी असेल किंवा ख्रिश्चनांनी आणलेले पाव असतील, हे सगळं खाल्ल्यानंतर आणि पिल्यानंतर मी जातीभेद मानणार नाही अशी शपथ इथल्या सदस्यांना घ्यावी लागायची. आणि एकंदरीतच यांचा उद्देश होता समाजातले जे काही जातीपाती आहेत त्या नष्ट करणं, यावर या परमहंस सभेने विशेषतः भर दिला होता. तर तो भाग लक्षात ठेवायचा. या प्रसंगी त्यांना भिकोबा दादा चव्हाण यांनी सुद्धा काय केलं होतं, सहकार्य जे आहे ते इथं केलेलं आपल्याला सांगता येतं. आता मूर्तीपूजा बंदी असेल, विधवा पुनर्विवाह असेल, स्त्री शिक्षण असेल, जाती बंधनं तोडणं असेल, ह्या सगळ्या कार्यामध्ये त्यांनी इथं योगदान दिलेलं आपल्याला सांगता येतं. एकंदरीतच महाराष्ट्रातील समाज सुधारणेचा पाया घालण्याचं काम दादोबा पांडुरंग तर्खडकरांनी या सभांच्या माध्यमातून केलेलं पाहायला मिळतं. मात्र पुढे 1860 मध्ये या सभेची यादी जी आहे ती चोरीला जाते आणि यादी चोरीला गेल्यामुळे ही सभा पुढे काय करण्यात येते, बरखास्त करण्यात येते. हा मुद्दा लक्षात ठेवा. त्यानंतर जाऊयात ज्ञान प्रसारक सभेशी संदर्भातले जे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत ते आपण जाणून घेऊयात. 1 सप्टेंबर 1848 लक्षात ठेवा, 1848 मध्ये मुंबईमध्ये काय करण्यात आलं होतं, दादोबा पांडुरंग तर्खडकरांनी ज्ञान प्रसारक सभेची स्थापना केली होती. ठीक आहे, इथं 48 आहे तो भाग लक्षात ठेवा. 1848 मुंबईमध्ये आहे. दादोबा पांडुरंग तर्खडकर याचे संस्थापक आहेत. एल्फिस्टन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी या सभेची स्थापना केली होती आणि स्वतः दादोबा पांडुरंग तर्खडकर याच्यामध्ये सहभागी होते आणि त्याचे अध्यक्ष दादोबा पांडुरंग तर्खडकर सुद्धा होते. आता प्रश्न तुम्हाला कुठे विचारले गेलेत, तर ही संस्था नावारूपाला आणण्यासाठी कोणी प्रयत्न केलेत, तर डॉक्टर भाऊ दाजी लाड, विश्वनाथ मंडलिक यांनी काय केलेलं आहे, तर ज्ञानप्रसारक सभा जी आहे ती नावारूपाला आणण्यासाठी इथे प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर न्यायमूर्ती रानडे यांनी इथेच आपले संशोधनात्मक लेख वाचण्याचं काम सुद्धा केलेलं आहे. किंवा ज्ञानप्रसारक सभेच्या सभांमध्ये कोणी संशोधनात्मक लेख वाचले, तर त्याचं उत्तर असेल न्यायमूर्ती रानडे. ओके, क्लिअर आहे. 1848 मध्ये ज्ञानप्रसारक सभा, अध्यक्ष दादोबा पांडुरंग तर्खडकर आणि स्थापना मुंबई या ठिकाणी. नावारूपाला आणण्यासाठी भाऊदाजी लाड आणि वीणा मंडलिक यांनी प्रयत्न केलेले आहेत. पुढे जाऊयात, प्रार्थना समाजाविषयी आपण जाणून घेऊयात. प्रार्थना समाजाच्या बाबतीत जर विचार केला तर स्थापना आहे 31 मार्च 1867. तारीख लक्षात ठेवा, कारण की या तारखेवर तुम्हाला बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत. आता स्थापना कोण्या ठिकाणी, मुंबईमध्ये. संस्थापक कोण आहेत, तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर. आता बऱ्याचदा विद्यार्थ्यांचं इथं कन्फ्युजन होत असतं की दादोबा पांडुरंग तर्खडकरांच्या संस्था कोणत्या आणि आत्माराम पांडुरंग तर्खडकरांच्या संस्था कोणत्या. तर दादोबांविषयी 3 लक्षात ठेवा, मानवधर्म सभा, त्याचबरोबर परमहंस सभा आणि ज्ञानप्रसारक सभा. आणि आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांच्याविषयी तुम्हाला फक्त आणि फक्त प्रार्थना समाज लक्षात ठेवायचं आहे. ओके, आत्मा आणि प्रार्थना लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मग आता प्रार्थना समाजाची स्थापना झाली कशी, काय पार्श्वभूमी आहे, तर केशवचंद्र सेन हे ब्राह्मो समाजाचे आचार्य होते आणि ब्राह्मो समाजाचे आचार्य नात्याने ते ब्राह्मो समाजाच्या तत्वांचा, विचारांचा प्रचार प्रसार जो आहे तो भारतभर करत होते. आणि त्यानुसार ते कुठे दाखल झाले होते, मुंबईमध्ये सुद्धा ते दाखल झाले होते. आणि मुंबईमध्ये त्यांचं व्याख्यान जे आहे ते इथल्या तरुणांनी आयोजित केलं होतं. आणि मग त्यानुसार त्यांच्या व्याख्यानातून प्रेरणा घेऊन डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकरांनी काय केलेलं आहे, तर या प्रार्थना समाजाची स्थापना 31 मार्च 1867 रोजी मुंबईमध्ये केलेली आहे. तो भाग लक्षात ठेवा. ठीक आहे,
तर तो इथं महत्त्वाच्या बाबी सांगता येतात। आता प्रार्थना समाजाच्या प्रचार आणि प्रसार व्हावा असं वाटलं आणि त्यानुसार सुबोध पत्रिका, ठीक आहे, हे जे काही वृत्तपत्र आहे ते लक्षात ठेवा। सुबोध पत्रिका नावाचं एक वृत्तपत्र सुद्धा याच्या माध्यमातून सुरू करण्यात आलं होतं। यांनी एकेश्वरवादाचा पुरस्कार केला, अवताराची संकल्पना चुकीची आहे असं म्हटलं आणि मूर्तीपूजेला सुद्धा यांनी विरोध केलेला होता, ठीक आहे। तर याच्यामध्ये न्यायमूर्ती रानडे, भांडारकर, वामनाबाजी मोडक यासारखी मंडळी सुद्धा प्रार्थना समाजाशी संबंधित असलेली आपल्याला सांगता येते। आता प्रार्थना समाजाच्या माध्यमातून संबंधित असणारे आणखी लोक आपल्याला सांगता येतात, सुधारक सांगता येतात, जसं की गोपाळकृष्ण गोखले। गोपाळकृष्ण गोखलेंनी भारत सेवक समाजाच्या माध्यमातून काम केलं आहे। वीरा शिंदे जे होते यांनी डिप्रेस क्लासेस मिशनच्या माध्यमातून काम केलं आहे। स्वतः ज्या काही पंडिता रमाबाई आहेत त्या सुद्धा या सभेशी संबंधित होत्या आणि त्यांनी आर्य महिला समाजाच्या माध्यमातून कार्य केलं आहे। इतकंच नाही तर मित्रांनो लक्षात ठेवा, जे की नाम जोशी होते त्या नाम जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीगच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न जे आहेत ते सोडवण्यासाठी इथे प्रयत्न केलेला आहे। तर हा भाग लक्षात ठेवा, ठीक आहे। तर प्रार्थना समाजाबद्दल जे काही महत्त्वाचे मुद्दे होते ते आपण इथे पाहिलेले आहेत। जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता किंवा तुमचे कोणी मित्र असतील तिकडे शेअर सुद्धा करू शकता, ठीक आहे। आणि असे जर क्वालिटी लेक्चर तुम्हाला हवे असतील आणि कोणत्या विषयावर हवे असतील ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, ठीक आहे। तर आर्य समाजाविषयी आपण जाणून घेऊयात। पुढचा समाज आहे बघा, स्थापना आर्य समाजाची 10 एप्रिल 1875 मध्ये मुंबई या ठिकाणी स्थापना झाली होती। आता दयानंद सरस्वती स्वामी दयानंद सरस्वती हे काय आहेत, याचे संस्थापक आहेत। मात्र कधी कधी आपल्याला काय करतं, मूळ नाव काय आहे यांचं, ओके। तर स्वामी दयानंद सरस्वती यांचं जे काही मूळ नाव आहे ते लक्षात ठेवा, मूळ शंकर करसनदास तिवारी, ओके। मूळ शंकर करसनदास तिवारी हे काय आहे मित्रांनो, त्यांचं खरं नाव आहे आणि त्यांचा जो काही जन्म आहे तो गुजरात राज्यामध्ये मोरवी नावाचं जे काही संस्थान आहे त्या ठिकाणी टंकारा नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये यांचा काय झाला होता, जन्म झाला होता। आणि मग स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये धार्मिक शुद्धीकरणासाठी काय केलं होतं, आर्य समाजाची स्थापना त्या ठिकाणी केली होती मुंबईमध्ये 1875 मध्ये। मात्र त्यांचे काही विचार होते, जसं जर आपण बघितलं तर वेदांकडे परत म्हणजे त्यांनी काय करायला सुरुवात केलं होतं, तर इथं जी काही चातुर्वर्ण व्यवस्था आहे ती जन्मावर आधारित नसून ती गुणांवर आधारित आहे आणि वेदांचा अध्ययन करण्याचा अधिकार सर्वसामान्य लोकांना आहे, सर्वांनाच आहे। हे विचार काही कर्मठ लोकांना पटले नाहीत, त्यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांचा विरोध करायला सुरुवात केला होता। म्हणून याची एक शाखा पुढे लाहोर या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती आणि नंतरच्या काळामध्ये आर्य समाजाचं हेच काय बनतं, प्रमुख केंद्र बनतं। तो भाग लक्षात ठेवायचा आहे, प्रमुख केंद्र कोणतं, लाहोर। यावर प्रश्न तुम्हाला विचारून झालेला आहे। स्वामी दयानंद सरस्वती यांनी प्राचीन वैदिक धर्माचे पुनर्जीवन करण्यासाठी ही चळवळ उभारली। सुरुवात मुंबईमध्ये झाली आणि 1877 मध्ये हिचं मुख्य केंद्र लाहोरला हलवण्यात आलं होतं। हा मुद्दा इथं लक्षात ठेवायचा आहे, ठीक आहे। आणि ह्यांची एक प्रसिद्ध घोषणा त्यांनी केली होती, लक्षात ठेवा। प्रसिद्ध घोषणा काय होती मित्रांनो, तर वेदांकडे चला, ओके, गो बॅक टू वेदाज। ही जी काही प्रसिद्ध घोषणा आहे ती कोणाची आहे, स्वामी दयानंद सरस्वती आहे यांची आहे, ठीक आहे। तर सत्यार्थ प्रकाश नावाचा एक ग्रंथ सुद्धा यांनी लिहिलेला आपल्याला सांगता येतो। पुढे जाऊयात, सत्यशोधक समाजाविषयी जाणून घेऊयात। महाराष्ट्रातली सगळ्यात एक महत्त्वाची आपल्याला सामाजिक सुधारणा चळवळ जी आहे ती सांगता येते। आता सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यामध्ये केलेली आहे, तो भाग लक्षात ठेवायचा, ठीक आहे। स्थापना वर्ष काय आहे, 24 सप्टेंबर 1873 पुणे आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी याची स्थापना केली होती। आता याचं एक ब्रीद वाक्य होतं, परीक्षेमध्ये तुम्हाला ब्रीद वाक्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो। काय ब्रीद वाक्य होतं, सर्वसाक्षी जगतपती त्यासी नकोची मध्यस्थी, हे काय होतं, सत्यशोधक समाजाचं ब्रीद वाक्य होतं। आता महात्मा फुलेंनी पुरोहित वर्गाला आव्हान दिलं, बहुजन समाजातून नवीन पुरोहित वर्ग निर्माण केलेले होते, तर ह्या बाबी सुद्धा लक्षात ठेवा। आता एकंदरीतच गुलामगिरीतून इथल्या लोकांना बाहेर काढण्याच्या हेतूने त्यांनी काय केलं आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना इथं केलेली आहे, तो भाग लक्षात ठेवा, ओके। आणि या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी काही विवाह सुद्धा लावून दिलेला आहे, ओके। मग सीताराम अल्लाट आणि राधाबाई निमकर यांचा विवाह भटांशिवाय म्हणजेच पुरोहितांशिवाय त्यांनी लावून दिला होता आणि याचा परिणाम असा झाला की या पुरोहितांनी कोर्टामध्ये खटला भरला। वरिष्ठ कोर्टात सत्यशोधक समाजाचा काय झाला होता, विरोध झाला होता, म्हणजे विजयी झाला होता। कनिष्ठ कोर्टामध्ये ते केस हारले होते, मात्र ज्यावेळेस खटला वरिष्ठ न्यायालयामध्ये गेला त्यावेळेस मात्र निकाल जो आहे तो सत्यशोधक समाजाच्या बाजूने लागलेला होता। आता भटांनी किंवा या पुरोहितांनी काय केलं होतं,
की तुम्ही विवाह कसाही लावा, मात्र आमची जी काही दक्षिणा आहे ती आम्हाला मिळालीच पाहिजे, अशी भूमिका त्यांनी घेतलेली होती आणि हे प्रकरण पुढे कोर्टामध्ये गेलं होतं. सत्यशोधक समाजाचं एक मूकपत्र सुद्धा होतं, त्यावर प्रश्न विचारले गेले आहेत. मूकपत्र काय होतं मित्रांनो, तर दीनबंधू लक्षात ठेवा. ओके, दीनबंधू हे काय होतं, मूकपत्र तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे आणि याची स्थापना कृष्णराव भालेकरांनी केली होती. हा भाग सुद्धा इथं महत्त्वाचा आहे. ठीक आहे, मग याचे संबंधित बरेचसे वृत्तपत्र आहेत. बडोदा वत्सल आहे, दीनमित्र, दीनबंधू, राघव भूषण ह्यासारखे जे काही वृत्तपत्र आहेत ते आपल्याला सत्यशोधक समाजाशी संबंधित सांगता येतात. यस, तर सगळे महत्त्वाचे पॉईंट आहेत, लक्षात ठेवा. परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाचा भाग सांगता येतो. त्यानंतर काही महिला सक्षमीकरणासाठी महिलांनी प्रयत्न केलेले आपल्याला सांगता येतात. त्याच्यामध्ये आर्य महिला समाज 1882 मध्ये पंडिता रमाबाईंनी काय केलं होतं, आर्य महिला समाजाची स्थापना केली होती आणि याच्या माध्यमातून बालविवाहाला विरोध केला आणि स्त्री शिक्षणाला चालना मिळवून देण्याचं काम त्यांनी आर्य महिला समाजाच्या माध्यमातून केलेलं आहे. ठीक आहे, पंडिता ही पदवी बंगाली जनतेच्या वतीने त्यांना मिळालेली आहे. तो भाग लक्षात ठेवा. पंडिता रमाबाई यांनी हंटर कमिशन समोर सुद्धा साक्ष दिलेली आहे. इतकंच नाही तर लक्षात ठेवा, यांना ब्रिटिशांनी त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल कैसरी हिंद हा किताब देऊन त्यांचा सन्मान सुद्धा केलेला आहे. ओके, तर या बाबी लक्षात ठेवा. शारदा सदन, मुक्ती सदन, प्रीती सदन, बातमी सदन, सदानंद सदन यासारखे सदनं सुद्धा कोणाचे आहेत, पंडिता रमाबाई यांचे आहेत. यांचं एक आत्मचरित्र आहे, त्या आत्मचरित्राचं नाव तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. चला पुढे जाऊयात, सेवा सदनकडे वळूयात. आता मुळात 1908 मध्ये बेहरामजी मलबारी आणि दयाराम गिडमूल यांनी काय केलं होतं, 1908 मध्ये सेवा सदनची स्थापना मुंबईमध्ये केली होती. मात्र नंतरच्या काळामध्ये यांच्याकडून ते कार्य काही व्यवस्थित होऊ शकलं नाही आणि याचं एक शाखा कुठं स्थापन करण्यात आली होती, पुण्यामध्ये स्थापन करण्यात आली होती आणि त्या पुण्यामध्ये ही जबाबदारी रमाबाई रानडेंनी काय केलेली आहे, पार पाडलेली होती आणि ही सभा जी आहे ती नावारूपाला आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. त्यामुळे सेवा सदन जे आहे ते रमाबाई रानडे यांच्या नावाशी जोडलं जातं. या संस्थेला सिस्टर्स ऑफ इंडिया सोसायटी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ठीक आहे, रमाबाई रानडे ह्या न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी आहेत. त्यांना सुद्धा ब्रिटिशांनी कैसरी हिंद हा किताब दिला होता आणि यांना पुण्याच्या एरोडा कारागृहाचे मानद अधीक्षक सुद्धा त्या ठिकाणी बनलेल्या होत्या. ठीक आहे, तर हे सगळे महत्त्वाचे पॉईंट इथे लक्षात ठेवायचे आहेत. पुढे जाऊयात. सार्वजनिक सभा अत्यंत महत्त्वाची एक सभा संघटना आपल्याला ठिकाणी सांगता येते. आता पुणा सार्वजनिक सभा जी आहे त्या पुणा सार्वजनिक सभेची स्थापना 1870 मध्ये पुण्यामध्ये झाली होती, लक्षात ठेवा. आता याचे संस्थापक कोण आहेत, तर गणेश वासुदेव जोशी किंवा त्यांना आपण काय म्हणतो, सार्वजनिक काका आणि न्यायमूर्ती रानडे, हे लक्षात ठेवायचे. ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाचं योगदान गणेश वासुदेव जोशी यांनी केलेलं आहे, त्यांनाच आपण सार्वजनिक काका असं त्या ठिकाणी म्हणतो. आता सरकार आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून यांनी काम केलं आहे. जनतेचे काही प्रश्न आहेत ते सरकारकडे मांडण्याचं काम यांनी याच्या माध्यमातून केलं आहे. आता याआधी 1867 मध्ये हीच सभा पुणा असोसिएशन या नावाने स्थापन झाली होती. त्याचं रूपांतर नंतर सार्वजनिक सभेमध्ये झालेलं होतं. आता आपल्याला हे माहिती आहे की पुण्यामध्ये पर्वती संस्थान आहे आणि त्या पर्वती संस्थानामध्ये आर्थिक गैरव्यवहार वगैरे त्या ठिकाणी होता. मग त्याची चौकशी करण्यासाठी वगैरे याची स्थापना केली गेली, हे आपल्याला माहिती आहे, लक्षात ठेवा. ओके, आणि याच सार्वजनिक सभेच्या माध्यमातून त्यांनी लोकांचे सामाजिक प्रश्न असतील किंवा इतर जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचं काम गवा जोशींनी त्या ठिकाणी केलेलं होतं. ओके, तर न्यायमूर्ती रानडे आणि सार्वजनिक काका यांचं कार्य याच्या माध्यमातून महत्त्वाचं सांगता येतं. ज्यावेळेस इकडे दुष्काळ पडला होता त्या दुष्काळी प्रसंगी सुद्धा लोकांना मदत करण्याचं त्यांनी काम केलं आहे. याचे अध्यक्ष लोकमान्य टिळक सुद्धा होते, तो भाग लक्षात ठेवा. आता ज्यावेळेस सार्वजनिक सभेमध्ये लोकमान्य टिळकांनी प्रवेश केला त्यावेळेस याला काय झालं होतं, जहाल स्वरूप प्राप्त झालं होतं. ठीक आहे, जहाल बनलेलं होतं. त्यामुळं यातले जे काही मवाळ मंडळी होती ती मवाळ मंडळी यातून बाहेर पडली आणि 1895-96 त्यांनी डेक्कन सभेची स्थापना केली होती. हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. ओके, त्यानंतर बघा नॅशनल सोशल कॉन्फरन्स किंवा यालाच आपण काय म्हणतो, सामाजिक परिषद असं त्या ठिकाणी म्हणतो, ज्याची स्थापना 1887 मध्ये करण्यात आली होती. आता इथे 1885 मध्ये काय झालं होतं, इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली होती आणि या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या माध्यमातून काय केलं जात होतं, राजकीय प्रश्न जे आहेत ते सोडवले जात होते. मात्र न्यायमूर्ती रानडे जे आहेत यांची अशी मागणी होती की काँग्रेस एक अखिल भारतीय संघटना आहे आणि या संघटनेमध्ये लोकांचे जे काही सामाजिक प्रश्न असतील ते सुद्धा सोडवले गेले पाहिजेत, त्याच्यावर सुद्धा चर्चा झाल्या पाहिजेत. मात्र टिळक आणि टिळकांचे काही अनुयायी होते ज्यांना या बाबी पटत नव्हत्या, याला विरोध होता. कारण की काँग्रेस एक राजकीय संघटना आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त राजकीयच प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे. मात्र न्यायमूर्ती रानडेंनी हा मुद्दा लावून धरला आणि त्याचा परिणाम असा झाला की काँग्रेसचं 1887 मध्ये मद्रास या ठिकाणी अधिवेशन पार पडलं होतं. त्याचे अध्यक्ष बद्रुद्दीन तय्यब जे होते आणि त्या काँग्रेसच्या तिसऱ्या अधिवेशनामध्ये सामाजिक परिषदेचं पहिलं अधिवेशन पार पडलं आणि त्याच्यामध्ये काँग्रेसचं अधिवेशन पार पडल्यानंतर त्याच सभामंडपामध्ये सामाजिक परिषदेचं अधिवेशन व्हायचं आणि तिथे सामाजिक प्रश्नांवर काय व्हायच्या,
चर्चा व्हायच्या. ठीक आहे. बालविवाह रोखण्यासाठी यांनी प्रार्थना चळवळ सुद्धा सुरू केली होती. तर लक्षात ठेवा, नॅशनल सोशल कॉन्फरन्स किंवा त्याला आपण सामाजिक परिषद असं म्हणतो, त्याचं पहिलं अधिवेशन मद्रासमध्येच त्या ठिकाणी काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये पार पडलेलं होतं. ठीक आहे. तर न्यायमूर्ती रानडे यांच्या प्रयत्नामुळे ही परिषद जी आहे ते इथे सफल झाली होती. तो मुद्दा लक्षात ठेवा. पुढे भारत सेवक समाजाविषयी जाणून घेऊयात. ओके. संस्थापक लक्षात ठेवा, भारत सेवक समाजाची स्थापना जी आहे ती 12 जून 1905 रोजी पुण्यामध्ये झाली होती आणि संस्थापक आहेत नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी या भारत सेवक समाजाची स्थापना जी आहे ती केलेली होती. ठीक आहे. देशाचं कल्याण हेच माझे पहिले कर्तव्य आहे असं म्हणणारे कोण आहेत, तर लक्षात ठेवा गोपाळकृष्ण गोखले आहेत. आता देशसेवेसाठी मिशनरी वृत्तीने काम करणारे तरुण घडवणं हा त्याच्या मागचा उद्देश होता, किंवा देशसेवेसाठी कार्यकर्ते निर्माण व्हावेत या उद्देशाने त्यांनी काय केलं होतं, भारत सेवक समाजाची स्थापना जी आहे ती इथे केलेली होती. ओके. सदस्यांना 5 वर्षे कठोर प्रशिक्षण आणि त्यागाचं जीवन स्वीकारावं लागायचं आणि शपथ सुद्धा त्या ठिकाणी घ्यावी लागायची याच्यामध्ये प्रवेश करताना. ठीक आहे. देशाचं कल्याण हेच माझे पहिले कर्तव्य आहे अशी शपथ त्या ठिकाणी त्यांना घ्यावी लागायची. मग याच्यामध्ये नितेश अप्पाजी द्रविड, गोपाळकृष्ण देवधर यासारखी मंडळी जी आहे ती या भारत सेवक समाजामध्ये होती. तो भाग लक्षात ठेवा. तर 1905 मध्ये पुण्यामध्ये भारत सेवक समाजाचे संस्थापक कोण आहेत, नामदार गोपाळकृष्ण गोखले. तर हा भाग लक्षात ठेवा. 1905च्या बनारस अधिवेशनाचे सुद्धा ते अध्यक्ष होते. हा मुद्दा सुद्धा महत्त्वाचा सांगता येतो. पुढे जाऊयात, थिओसॉफिकल सोसायटीविषयी आपण जाणून घेऊयात. अत्यंत महत्त्वाची ही काय आहे, तर सभा संघटना आहे. 17 नोव्हेंबर 1875 रोजी अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क नावाचं जे काही हे शहर आहे, त्या अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरामध्ये काय झालं होतं मित्रांनो, याची स्थापना जी आहे ती झालेली होती. आणि याचे संस्थापक आहेत मॅडम ब्लावत्स्की, रशियन वंशाच्या त्या ठिकाणी होत्या. त्यानंतर कर्नल ऑलकॉट हे अमेरिकेचे होते. या दोघांनी मिळून न्यूयॉर्क या शहरामध्ये 1875 मध्ये काय केलं होतं, याची स्थापना जी आहे ती इथं केली होती. कालांतराने हे काय करतात, तर भारतामध्ये या संघटनेची एक शाखा जी आहे ती स्थापन करतात. ती शाखा मद्रासमधल्या अड्यार या ठिकाणी काय केली जाते, स्थापन केली जाते. तो मुद्दा लक्षात ठेवा. आता भारतामध्ये हे जे काही शाखा जी आहे ती 1882 मध्ये स्थापन केलं जातं. आणि मग लक्षात ठेवा, जरी न्यूयॉर्कमध्ये याची स्थापना झाली असली तर कालांतराने थिओसॉफिकल सोसायटीचं मुख्यालय काय बनतं, तर अड्यार हे बनतं. ठीक आहे. भारतात त्यांनी 1882 मध्ये शाखा मद्रासमधल्या अड्यार या ठिकाणी स्थापन केली होती आणि हेच पुढे जाऊन काय बनलेलं आहे, थिओसॉफिकल सोसायटीचं मुख्य केंद्र, मुख्य कार्यालय त्या ठिकाणी बनलेलं आहे, मुख्यालय बनलेलं आहे. ठीक आहे. तर 1875 न्यूयॉर्कमध्ये स्थापना मॅडम ब्लावत्स्की आणि कर्नल ऑलकॉट ह्या दोघांनी केली होती. पुढे 1882 मध्ये भारतामध्ये मद्रासमधील अड्यार या ठिकाणी याची शाखा स्थापन केली होती. आता महत्त्व जर आपण बघितलं तर भारतीय अध्यात्माला जागतिक स्तरावर नेणं हा त्याच्या मागचा हेतू त्यांचा होता. थिओसॉफी हा जो काही शब्द आहे त्याचा अर्थ जर आपण बघितलं तर सर्व धर्माचा तौलनिक अभ्यास असं त्याचा त्या ठिकाणी अर्थ होतो. तो मुद्दा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढे जाऊयात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत काही महत्त्वाच्या ज्या काही सभा असतील, संघटना असतील त्या जाणून घेऊयात. त्यापैकी 2 लक्षात ठेवायचे. एक म्हणजे बहिष्कृत हितकारिणी सभा आणि दुसरी आहे समता संघ. आता लक्षात ठेवा, 1924 मध्ये बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली होती, मुंबईमध्ये केली होती. आणि याचं ब्रीद वाक्य होतं, शिका संघटित व्हा आणि अन्यायाविरोधामध्ये काय करा, संघर्ष करा. असं त्यांनी त्या ठिकाणी एक ब्रीद वाक्य सुद्धा या संघटनेला दिलेलं होतं. अस्पृश्यांसाठी वाचनालय सुरू केलेलं आहे. रात्रशाळांची सुरुवात त्यांनी याच्या माध्यमातून केली होती. हा मुद्दा तुम्हाला काय करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. तर बहिष्कृत हितकारिणी सभा आणि त्याची स्थापना 1924 मध्ये, या संघटनेची स्थापना मुंबईमध्ये आणि ब्रीदवाक्य शिका संघटित व्हा आणि अन्यायाविरोधामध्ये संघर्ष करा. पुढे जाऊन त्यांनी बहिष्कृत भारत नावाचं काय केलं होतं, एक वृत्तपत्र सुद्धा सुरू केलं होतं. बहिष्कृत भारत नावाचं वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं होतं. तो मुद्दा लक्षात ठेवा. पुढे 1927 मध्ये समाज समता संघाची त्यांनी स्थापना केली होती. समता, जनता, प्रबुद्ध भारत यासारखे काही वृत्तपत्र त्यांचे होते आणि या वृत्तपत्रांच्या माध्यमातून सुद्धा सामाजिक सुधारणा ज्या आहेत, धार्मिक सुधारणा, राजकीय सुधारणा करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं होतं. तो मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. सगळ्यात पहिलं वृत्तपत्र त्यांचं कोणतं होतं, मूकनायक नावाचं, ज्याला शाहू महाराजांनी आर्थिक मदत केली होती. बहिष्कृत भारत नावाचं जे काही वृत्तपत्र त्याला सयाजीराव महाराज गायकवाड यांनी मदत केली होती. तर हा भाग लक्षात ठेवायचा आहे. प्रबुद्ध भारत नावाचं एक वृत्तपत्र स्वामी विवेकानंदांचं होतं. इंग्रजी भाषेतून ते प्रकाशित व्हायचं. बाबासाहेबांचं सुद्धा ते एक वृत्तपत्र होतं. हा मुद्दा लक्षात ठेवा. आता एक शॉर्टमध्ये आपण काय करूयात, एकदा ह्या ज्या काही सगळ्या सभा संघटना होत्या याच्याबद्दल मी तुम्हाला शॉर्टमध्ये माहिती सांगून देतो. तर ब्राह्मो समाज 1828 मध्ये राजाराम मोहन राय याचे संस्थापक.
सतीप्रथेला त्यांनी याच्या माध्यमातून विरोध केला आहे. परमहंस सभा 1849 मध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी याची स्थापना केली होती. जातीभेद निर्मूलनासाठी यांनी प्रयत्न केले आहेत आणि याच्या माध्यमातून एक ग्रंथसुद्धा लिहिला होता, परमहंसिक ब्राह्मोधर्म नावाचा. 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना मुंबईमध्ये झालेली होती. आत्माराम पांडुरंग तरखडकर त्याचे संस्थापक होते आणि एकेश्वरवादाचा पुरस्कार याच्या माध्यमातून केला आहे. सत्यशोधक समाज 1873 मध्ये स्थापना, महात्मा ज्योतिबा फुलेंनी याची स्थापना केली आहे आणि एकंदरीतच गुलामगिरीतून लोकांना बाहेर काढण्यासाठी, अस्पृश्यांना बाहेर काढण्यासाठी यांनी प्रयत्न केले आहेत. आर्य समाज 1875 मुंबईमध्ये स्थापना, स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती. वेदांकडे परत चला ही महत्त्वाची घोषणा त्यांनी याच्या माध्यमातून दिली होती, तो भाग लक्षात ठेवा. भारत सेवक समाज 1905 मध्ये गोपाळकृष्ण गोखलेंनी याची स्थापना केली होती आणि देश सेवेसाठी कार्यकर्ते निर्माण व्हावेत हा त्याच्या मागचा त्यांचा उद्देश होता. बहिष्कृत हितकारिणी सभा 1924 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि एकंदरीतच दलितांना शिक्षित करण्याचं काम त्यांनी याच्या माध्यमातून केलं होतं, समाज सुधारण्याचं काम याच्या माध्यमातून केलं होतं. तर तो मुद्दा तुम्हाला इथं काय करायचं आहे, लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कळवा. याची PDF हवी असेल तर आपलं वसुंधरा अकॅडमीचं एक काय आहे तर टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्याची तुम्हाला त्या ठिकाणी PDF जी आहे ती मिळून जाणार आहे. जर तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करू शकता, शेअर करू शकता आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ हवे असतील त्याचे टॉपिकसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर थांबूयात. थँक्यू सो मच.